सगळी येणारच आहे. घ्याय पाहिजे संतांचा प्रसाद. बाळमांच्या दरबारी महाप्रसाद घेतलं बघा. इकडं तिन्या दुबळ्याला बाळमामा हा भक्तासाठी कण्याचं प्रसाद ठेवलं होतं. हा कन्या ज्वारीचं कन्या. बाळमामांचं जेवण सकाळी बरोबर 10:30 वाजता व्हायचं. बकऱ्याला सर्व मेंढराला बघायचं तिकडे इकडं पिल्ली गिल्ली पाजली का नाही, कोकरी उपाशी दिसलं का नाही, मेंढक्याची शिवीगाडी द्यायचं, चारा पाणी असं बघायचं. पहिला भीमा आणि वाघ्या कुत्र्याला दूध देव असताना एक भीमा, एक मल्ल्या, एक राम्या, एक वाघ्या असं कुत्र. त्या सर्व कुत्र्याशी आधी पोटाला दूध, भाकरी दूध. त्यानंतर मेंढक्यांचं, मेंढकं झाल्यानंतर भाविक भक्तांचं झाल्यानंतर बाळमामांचं महाप्रसाद व्हायचं. अशा पद्धतीनं पहिला बी असंच होतं. म्हणताना ह्या ज्वारीचा कन्या अमृतवणी लागायचा. अमृतवणी. बाळमामा 10:30 वाजता आवरणाळ म्हणून गाव आहे. त्या आवरणाळ गावामध्ये मारुद्र चौलगे शेतामध्ये उंबराचं झाड, त्या झाडाला महाप्रसाद घेत होतं. पाठीमागं उंबराचं झाड होती, पुढं सावलीला देव बसवलेली. त्या आवरणाचं गावचं एक मारुती भोसले तरुण परात लकवा मारलं तिला आणि तिकडे इकडे उपचार केली. तेव्हा दवाखाने औषध बंद कमी होती. लवकर गुण पडलं नाही त्या व्यक्तीला, मारुती भोसलेला. गावातली लोक असं म्हणली बाळमामा जगाचा देव आहे आणि अनेक गावांचं गर्दी होतं तिथं भक्तांचं. आणि आपल्या गावातच बाळमामा आलेले आहे मारुद्र चौलगे शेतामध्ये. चला आपल्या मारुतीला तिकडं बाळमामाकडं निववा. त्याला तोंडात अजिबात बोलता येत नव्हतं, पीस पडत होतं तोंडाना, त्याला चालता येत नव्हतं. आणि बैलगाडीमध्ये 4 जण त्याला टाकली आणि बैलगाडीतनं तळावर आणली. बाळमामा त्या व्यक्तीला डोळ्यानं समोर बघितलं, मारुती भोसल्याला. अरे हे सुकाळीच्या म्हणलं, ये माझ्या कन्या कायचं आशे आज झालं तुला. अरे ये इकडं पुढे ये, माझ्या पंक्तीतच घे माझं ताट मध्ये महाप्रसाद. बघा त्या मारुती भोसल्याला तोंडातनं पीस पडत होती. त्या व्यक्तीला बाळमामा आपल्या स्वतःच ताट मध्ये घेऊन जेवण केलं. बाळमामाच्या हातनं मारुती भोसले 3 ते 4 घास कन्या खाल्लं. जाग्यावर कंट्रोल झाली. लकवा मारलेली जाग्यावर कंट्रोल झाली. 2-3 दिवसांना नाही, सेकंड मध्ये कमी झाली. मामा मला बरं वाटायला लागली. अरे तुला कशासाठी बरं केलं ठावाय काय, हा मेंढर राखणार कोण, गोड राखणारा कोण. म्हणून मारुती भोसल्याला काठी दिलं आणि काठी टेकत चालाय चांगलं या लागली तर बी पडल म्हणून काठी दिली. कोकरी बारका पेली 300 कोकरी मारुती भोसल्यानं रानामध्ये चायला न्या लागली. बघता बघता मेंढरांच्या संग जायला लागली. बाळमामानं सांगितलं गोड लय आहे, ह्या गोड्यांचा सेवा कर मारुती भोसले म्हणून बाळमामा तिला गोडा राखायला ठेवलं. 19 गोड होत. गोडा राखता पूर्ण रोग बंद झाली. पुन्हा बाळमामाचा समाधी झाल्यानंतर तो मारुती भोसले आचार्य झाली. कळपात आचार्यांचं काम करावं लागली. बरोबर पुढं 16 काय 17 वर्ष आचार्य काम केलं. मग बाळमामाचा समाधी झाल्यानंतर तो लकवा मारलेली व्यक्ती 16 वर्षात जमिनीवर टिकली. बघावं एवढं ताकद या कन्यात आहे. हा कन्या उद्या कन्याचा महाप्रसाद केलं तर बैल चांगलं आहे बरं का. उद्या ही लापशी भात ही सगळं बंदच करा. उद्या रविवार आहे. 2 क्विंटल ज्वारी भरडून आणा. 2 क्विंटल ज्वारी, नाहीतर मका असला तर भरडून आणा, नाहीतर बाजरी असं तुमच्या आवडीनं काय तेवढा. आम्ही तर कन्या ठेवा म्हणून सांगितलंय. उद्या सकाळचं महाप्रसाद. कन्याचा प्रसाद ही 31 रोगावरचा आहे. 31 रोगावर कुठला बी रोग असू दे, हा कन्या भाव भक्तीनं जर खाल्लं त्या व्यक्तीला बोलता येतं, चालता येतंय. आता बी झालेलं आहे या कलियुगमध्ये, देव असताना बी झालेलं आहे.
आता सतत झालेलं आहे. माळशिरस तालुका तो आज इथं मुक्कामला येणार आहे. माळशिरस तालुका तांदळवाडी, त्याला लकवा मारून 9 महिना झालं. ते गावात 1 नंबर कापडा शिवायचा 1 नंबर टेलर त्यो दादू म्हणून आहे. ते नागर मुनवली तिकडं इकडं देव दवाखाना सगळं दवाखाना औषध उपचार 12 लाख गाठलं. काय बोलता आलं नाही, चालता आलं नाही. पट्टवर जण करेल आपली बघा आला मागच्या 7-8 महिना खाली. कोण तर म्हणलं बाळूमाच्या बकऱ्यात गेलं तर हिला बरं पडल. मग तिने स्वतःचा गाडी घेऊन त्या पटवर जण कोरलेला आला. मला म्हणलं, तिची बायको म्हणली, अण्णा आम्ही इथं थांबणार आहे. तुझ्या नवऱ्याला बोलता येत नाही, चालता येत नाही, जाऊन यायचं करा. नाही आम्ही मेंढराच राखणार आहे. त्याला 7 दिवसामध्ये, फक्त 7 दिवसात बरं झाली. बोलायला लागलं. पुन्हा पंढरपूर तालुका इकडं शितेवाडी, तवशी, मारापूर इकडं बकरी गेली उन्हाळ्यात. तिकडं गेली, पुढं करडीला आली, सेवा संपली. 3 महिना काय 3.5 महिना बकरी राखलं. 10 किलोमीटरवर 15 किलोमीटर राखून जाऊन मेंढर राखून आला ती व्यक्ती. आज त्याचं उद्या सकाळी त्याचा अभिषेक ठेवलंय. तेव्हा आज मुक्कामला येणार आहे. तुम्ही डोळ्यानं बघा, तुम्ही डोळ्यानं बघा. ते नवरा बायको येणार आहे. उद्या सकाळी त्यांचा अभिषेक आहे बर का. एवढं भाव भक्तीनं मेंढ्या राखली ती तांदळवाडीचं व्यक्ती. त्याला बोलायला लागली. आता स्पष्ट बोलतोय. फक्त जरा अजून हात जरासा कमी आहे, नाहीतर क्लिअर झालंय बघा. इथलं काय तर काढून मांडीत घातलं होतं, मांडीतलं काढून पोतात घातलं होतं डॉक्टरना. ती टिकणार नाही म्हणून गॅरंटी दिलं होतं 11 दिवस. 11 दिवसामध्ये काय काय करणार आहे सगळं काम म्हणून सांगितलं होतं. डॉक्टर हिव बाळूमामा त्याला वाचवलं. बाळूमामाच्या नावानं चांगलं. चला, त्या सकाळी रविवार 9ला आरती झाल्यानंतर महाप्रसाद हा प्रसाद घेतल्यानंतर ही बाळूमामांचं पालखी मिरवणुकी देवापूर गावामध्ये ठेवलेले आहे. सर्व भाविकाला कळकळू विनंती. धुळदेव मध्ये आणि हिंगणी गावामध्ये 50 क्विंटल आणून घोड गाय घोड आणखीन डीजी हलग्या ढोल गजा असं करत करत धुळदेवचं भेट घेऊन धुळबाचा भेट घेऊन पालखी आली. हिंगणी गावामध्ये तर 50 क्विंटल भंडारा आणून तिच्या अखंड गावात मंदिर कुठं कुठं आहे जाऊन मंदिरचं भेट घेऊन बाळूमामा परत तळावर आला. उद्या बी असंच आहे बघा. उद्या बी कोणाकडे DCP आहे तिने DCP आणा. प्रत्येक देवापूर ग्रामस्थ महिला मंडळ डोक्यावर कळशी घेऊन त्याला हार अर्पण करून इथं तळावर यायचं. कोणाकडे डोल आहे, कोणाकडे हलग्या आहे. सर्व सेवा उद्या तुम्हाला लास्ट 1 दिवस आहे. काय करायचं सेवा एकदा करून टाका. तुम्ही किती सेवा करता तेवढं तुमचं गाव सुखात ठेवणार आहे. जय बाळूमामा. चला मेंढ्या राखणारा.